देन नेक्स्ट वन रिझन मॅग्नेटिक प्रॉपर्टी. बघा आता मॅग्नेटिक प्रॉपर्टी हे अनदर रिझन आहे की ज्यामुळे ऑक्सिजन अदर ग्रुप 16 एलिमेंटपेक्षा डिफरंटली बिहेव करतो. सो ऑक्सिजन इज द पॅरामॅग्नेटिक इन नेचर व्हाईल अदर ग्रुप 16 एलिमेंट आर द डायमॅग्नेटिक इन नेचर. सो व्हॉट इज मीन बाय डायमॅग्नेटिझम अँड व्हॉट इज मीन बाय पॅरामॅग्नेटिझम. सो डायमॅग्नेटिझम इज द phenomena in which two electrons of opposite spin shares a same orbital. बघा म्हणजे काय की सेम ऑर्बिटल मध्ये दोन डिफरंट स्पिनचे, स्पिन मीन्स फर्स्ट वन इज द क्लॉकवाईज, सेकंड वन इज द अँटी क्लॉकवाईज, असे दोन डिफरंट स्पिनचे इलेक्ट्रॉन सेम शेलमध्ये ऑक्युपाय होतात किंवा सेम शेलमध्ये एक्झिस्टन्समध्ये असतात. दॅट इज द डायमॅग्नेटिझम. आणि पॅरामॅग्नेटिझम म्हणजे काय? देर इज प्रेझेन्स ऑफ ओनली वन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन अ सिंगल ऑर्बिटल. बघा कुठल्याही ऑर्बिटलमध्ये फक्त आणि फक्त एकच अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असेल तर त्याला पॅरामॅग्नेटिझम असं म्हटलं जातं. आणि जर दोन इलेक्ट्रॉन सेम ऑर्बिटल शेअर करत असेल, दोन इलेक्ट्रॉन ऑफ ऑपोजिट स्पिन जर सेम ऑर्बिटल शेअर करत असेल तर त्याला डायमॅग्नेटिझम किंवा डायमॅग्नेटिक असं म्हटलं जातं. ओके, सो ऑक्सिजन इज द पॅरामॅग्नेटिक मीन्स ऑक्सिजन हॅव्हिंग ए वन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन इट्स ऑर्बिटल व्हाईल अदर ग्रुप मेंबर डझंट हॅव अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. दॅट इज दे आर हॅव्हिंग ए पेअर्ड इलेक्ट्रॉन इन अ सेम ऑर्बिटल. दॅट इज दे आर डायमॅग्नेटिक इन नेचर. नेक्स्ट वन factor which is responsible for anomality of oxygen is that the oxidation state. बघा oxygen shows various oxidation state like +2, -2, -1 while other group 16 element shows -2, +2, +4, +6 oxidation state. बघा ऑक्सिजन हा जो आहे हा फक्त तीनच ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो, -2, +2 आणि -1. As compared to other group member shows -2, +2, +4, +6 higher oxidation state. Means oxygen doesn't show higher oxidation state while other group 16 element shows higher oxidation state up to the +6. बघा and oxygen can't be exhibit in a higher oxidation state. बघा आता ऑक्सिजन जो आहे की हा हायर ऑक्सिडेशन स्टेटमध्ये एक्झिबिट नसतो किंवा अस्तित्वामध्ये नसतो. याच्या मागे रिझन काय आहे की ऑक्सिजन डझंट हॅव व्हॅकंट डी ऑर्बिटल ॲज कम्पेअर टू अदर ग्रुप 16 एलिमेंट. दे हॅव व्हॅकंट डी ऑर्बिटल. बघा ग्रुप 16चे जे अदर एलिमेंट आहेत त्यांच्याकडे व्हॅकंट डी ऑर्बिटल आहे, परंतु ऑक्सिजनकडे व्हॅकंट डी ऑर्बिटल नाही. म्हणून ऑक्सिजन जो आहे अदर ग्रुप 16 एलिमेंट पेक्षा कसा बिहेव करतो तर एनोमॉलसली म्हणजेच डिफरंटली बिहेव करतो. सो दिस इज द रिझन बिहाइंड द एनोमॉलसिटी ऑफ द ऑक्सिजन. अँड देन अनदर रिझन बिहाइंड द एनोमॉलसिटी ऑफ द ऑक्सिजन दॅट इज द नेचर ऑफ अ हायड्राइड. बघा त्याच्या हायड्राइडचं नेचर, जे ग्रुप 16चे हायड्राइड्स आहेत ॲज कम्पेअर टू ऑक्सिजनचे हायड्राइड यांच्यामध्ये काहीतरी डिफरन्स आहे. बघा सो हायड्राइड्स ऑफ ऑक्सिजन आर लिक्विड ॲट अ रूम टेम्परेचर व्हाईल हायड्राइड्स ऑफ अदर ग्रुप 16 मेंबर्स आर अ गॅसेस. मग काय सांगितले? ऑक्सिजनचे जे हायड्राइड्स आहेत हे लिक्विड असतात रूम टेम्परेचरला, परंतु जे ग्रुप 16चे अदर मेंबर्स आहेत दॅट इज सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम आणि पोलोनियम यांचे जे हायड्राइड्स आहेत विच इज अ गॅसियस ॲट अ रूम टेम्परेचर. अँड दॅट्स वाय ऑक्सिजन बिहेव्स ॲबनॉर्मली दॅन द अदर ग्रुप 16 मेंबर. In short, oxygen behaves abnormally due to first reason that is small atomic size. Oxygen having a small atomic size as compared to other group 16 element. Another second reason behind the anomality of oxygen is that the higher electronegativity. Oxygen having a high electronegativity as compared to other group 16 element. Then another reason behind the anomality of oxygen is due to the absence of a d orbital. बघा ऑक्सिजन कडे व्हॅकंट डी ऑर्बिटल जे असतं ते ॲब्सेंट असतं, परंतु जे अदर ग्रुप 16 एलिमेंट आहे यांच्याकडे व्हॅकंट डी ऑर्बिटल प्रेझेंट असतं. अँड दॅट्स वाय ऑक्सिजन बिहेव्स ॲबनॉर्मली दॅट इज विच बिहेव्स एनोमॉलसली ॲज कम्पेअर टू अदर ग्रुप 16 एलिमेंट. इन द सिमिलर मॅनर सम ग्रुप 17 एलिमेंट ऑल्सो शोज एनोमॉलस प्रॉपर्टी. बघा आता ग्रुप 17चे असे काही एलिमेंट आहेत ते देखील
ॲनोमॉलॉसिटी ही प्रॉपर्टी दाखवतो. दॅट इज वन एलिमेंट विच शोज ॲनोमॉलस प्रॉपर्टी, दॅट इज द फ्लोरीन. बघा, फ्लोरीन इज अनदर एलिमेंट फ्रॉम द ग्रुप 17 विच शोज द ॲनोमॉलॉसिटी. बघा, आता फ्लोरीनच्या ॲनोमॉलॉसिटीमध्ये काय रिझन आहे आपल्याला ते बघायचं आहे. Okay, first of all, first reason behind the anomalousity of the fluorine is that the ionization enthalpy, electronegativity, electrode potential are higher for a fluorine than the other group 17 element. बघा काय सांगितलं आहे की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रोड पोटेन्शियल, देन आयोनायझेशन एन्थॅल्पी आर हायर ऑफ अ फ्लोरीन ॲज कम्पेअर टू अदर ग्रुप 17 एलिमेंट. बघा काय सांगितलं आहे की ग्रुप 17चा जो फ्लोरीन आहे त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हाय असते, आयोनायझेशन एन्थॅल्पी हाय असते, इलेक्ट्रोड पोटेन्शियल देखील हाय असतो ॲज कम्पेअर टू अदर ग्रुप 17 एलिमेंट. म्हणजेच ग्रुप 17चे जे अदर एलिमेंट आहे त्यांच्यापेक्षा त्याचं आयोनायझेशन एन्थॅल्पी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रोड पोटेन्शियल जे असतो तो ग्रुप 17च्या अदर एलिमेंटपेक्षा फ्लोरीनचा जो असतो तो जास्त असतो. सो नेक्स्ट वन, अनदर रिझन behind the anomalousity of the fluorine is that the ionic and covalent radii MP, that is melting point, boiling point, electron gain enthalpy are quite lower than the expected for a fluorine. बघा काय सांगितलंय की फ्लोरीनसाठी that is the covalent and ionic radii, melting point, boiling point, electron gain enthalpy हे जे आहेत as compared to other halogen members of that 17th group are quite lower in case of a fluorine. Then another reason behind the anomalousity of the fluorine is that the most of the fluorine are exothermic in nature. बघा काय सांगितलंय की most of the fluorine जे आहे which is the exothermic in nature. Fluorine forms only one oxo acid, that is HOF, while other group members forms a numbers of oxo acid. बघा काय सांगितलंय की फ्लोरीन हा जो आहे हा फक्त एक आणि एकच ऑक्झो ॲसिड फॉर्म करतो, दॅट इज HOF. बट द रिमेनिंग हॅलोजन्स फ्रॉम द ग्रुप 17 अदर दॅन द फ्लोरीन फॉर्म्स ए नंबर्स ऑफ ऑक्झो ॲसिड. बघा म्हणजे जास्त प्रमाणामध्ये काय करतात ऑक्झो ॲसिड फॉर्म करण्यामध्ये अदर ग्रुप मेंबर्स ऑफ द ग्रुप 17 आर कॅपेबल. But in case of a fluorine which forms only one oxo acid, means fluorine हा फक्त आणि फक्त एकच ऑक्झो ॲसिड जो आहे तो फॉर्म करतो, म्हणून तो अदर ग्रुप मेंबर पेक्षा कसा आहे तर डिफरंटली बिहेव करतो, म्हणजेच ॲनोमॉलसली बिहेव करतो. देन अनदर रिझन बिहाइंड द ॲनोमॉलॉसिटी ऑफ द फ्लोरीन इज दॅट हायड्रोजन फ्लोराईड इज अ लिक्विड व्हाईल अदर हायड्रोजन हॅलाइड्स आर अ गॅसियस इन नेचर. बघा की फ्लोराईडचं जे हायड्राइड्स आहे दॅट इज हायड्रोजन फ्लोराईड. हे जे हायड्राइड आहे विच इज ए लिक्विड ॲट अ रूम टेम्परेचर, बट द हायड्राइड्स ऑफ अदर मेंबर्स ऑफ हॅलोजन फॅमिली आर गॅसियस इन नेचर. मीन्स देर इज ओनली वन एक्सेप्शन ऑफ अ लिक्विड स्टेट hydride, that is hydrogen fluoride, which is a liquid in nature, while other group members of a halogen family are a gaseous hydrides. Next point we are discussing about is that the chemical properties of a group 16, 17 and 18. आता आपण group 16, group 17 आणि group 18 च्या different chemical properties आपण बघणार आहोत. ओके, त्यामध्ये फर्स्ट केमिकल प्रॉपर्टी आहे ऑक्सिडेशन स्टेट. बघा आता जे ग्रुप 16, 17 आणि 18 आहे यांचे आपण ऑक्सिडेशन स्टेट बघणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल आपण ग्रुप 16 कडे येऊया. ओके, सो द ग्रुप 16 एलिमेंट्स हॅव व्हॅलन्स शेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS2NP4. जो ग्रुप 16चं एलिमेंट्स आहे त्यांना एक जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, दॅट इज द व्हॅलन्स शेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, दॅट इज NS2NP4. देन they attains nearest noble gas electronic configuration by either gaining 2 electron and forms E2 minus ion or losing 2 electrons and forms covalent bond. बघा जे ग्रुप 16 चे एलिमेंट आहे ते नियरेस्ट नोबल गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन करण्याचा प्रयत्न करतात. मग ते नियरेस्ट नोबल गॅस इलेक्ट्रॉनिक
कॉन्फिगरेशन करण्यासाठी ते एकतर इलेक्ट्रॉन गेन करतात किंवा इलेक्ट्रॉन लूज करतात. बघा मग फर्स्ट ऑफ ऑल जर कुठल्याही ग्रुप 16च्या एलिमेंटने इलेक्ट्रॉन गेन केला तर तो E2 मायनस आयन फॉर्म करतो. ओके, आणि जर कुठल्याही ग्रुप 16च्या एलिमेंटने जर इलेक्ट्रॉन लूज केला तर तो कोव्हॅलंट बॉन्ड जो आहे तो फॉर्म करतो. ओके, द नेक्स्ट chemical property of the group 16 element from the oxidation state point, that is thus these elements shows +2 and -2 oxidation state. बघा मग काय होतंय की हे जे ग्रुप 16 चे एलिमेंट आहे हे +2 और -2 ऑक्सिडेशन स्टेट जे दाखवतात. द नेक्स्ट वन that is oxygen shows common oxidation state -2 but in case of peroxide it is +2. बघा आता ग्रुप 16 चा जो पहिला एलिमेंट आहे oxygen which shows -2 oxidation state commonly, but in case of a peroxide which shows +2 oxidation state. Okay, next one, chemical property of the group 16 element, that is other group members of a group 16 exhibit +2, +4, +6 oxidation state, while +4 and +6 आर द मोस्ट कॉमन. बघा काय सांगितले की ग्रुप 16चे जे एलिमेंट आहे त्यांच्याकडे आयदर +2, +4 आणि +6 ह्या कॉमन ऑक्सिडेशन्स यांच्यापैकी जे +4 आणि +6 ह्या ज्या ऑक्सिडेशन स्टेट आहे दॅट आर द मोस्ट कॉमन फॉर अ ग्रुप 16 एलिमेंट. And then last one, the covalent bond is present in a +4 and +6 oxidation state. बघा ज्या मोस्ट कॉमन ऑक्सिडेशन स्टेट आहेत ग्रुप 16च्या दॅट इज ज्या +2 आणि +4 या ऑक्सिडेशन स्टेट आहे यांच्याकडे कोव्हॅलंट बॉन्ड जो असतो तो प्रेझेंट असतो. ओके, दॅट्स ऑल फॉर टुडेज लेक्चर. थँक्यू.